नांदेड. केंद्र सरकार सध्या काश्मीर येथे घडलेल्या घटनेसाठी सकारात्मक नसून फक्त नागरिकांना पाणी अडवले आहे असं म्हणून गैरसमज पसरत आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर आम्ही त्यांना देण्यास तयार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानी नागरिक 107 असून त्यांना शोधून काढून ठेचण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला, तर फडणवीस म्हणत आहेत की आम्ही त्यांना परत पाठवले आहे. या राज्य सरकारमध्ये देखील ताळमेळ नसल्याचे दिसत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवरती केली आहे. एकत्र येऊ असं आमचा एक संदेश त्याच्यामधला आहे. 107 पाकिस्तानी लोकांना आम्ही शोधून काढू आणि त्यांना गोळ्या मारू असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. दुर्दैव मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत. हा मला सकाळी 6 वाजता फोन आला, एका सामान्य माणसाचा फोन आला की मी कोणावरती विश्वास ठेवू. मी म्हटलं तुझा जे संभ्रम आहे ते माझाही संभ्रम आहे. कारण का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर घालवलं आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात आहेत की 107 अजून शिल्लक राहिलेले आहेत, त्यांना शोध घेतला पाहिजे. तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती महाराष्ट्राच्या कॅबिनेटनेच दूर करावी असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे. बाकी दुसरं कोणाला काही विचार केलेलं असं सांगितलेलं आहे. नेमकं त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय? त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो. कारण ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रामध्ये 5वं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या 5व्यामध्ये काय म्हटलेलं आहे? The government of India hereby decides that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect. हे पत्र जे आहे हे 24 एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे. पत्र लिहिणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशिष मुखर्जी. हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद. 5व्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अबयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को, म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही. तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ, असं हे अबयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो. त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे, थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तरकेगा, असं जे काही BJPच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पहलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा अधोरेखित ह्या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे. माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं, जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात. पहलगामचा जर बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा पक्षाकडून जोर धरत आहे. आम्ही 2 तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी 2 नंतर
बसणार आहोत आणि मिलिटरी ॲक्शन करायला मागते, तयार आहे असं म्हणते, पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर 2 तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणारं 2 तारखेला